नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत पेंडंट. मंगळसूत्राचं पेंडंट कसं बनवायचं ते बघणार आहोत. हे पर्लचे पेंडंट मी असे बनवलेले आहेत. हे मोरपंखाचं बीड्स वापरून बनवलेलं आहे. हे पेंडंट कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे वेगवेगळ्या टाईपचे पेंडंट बनवलेले आहेत. याला तुम्ही मंगळसूत्राची चेन जोडली किंवा पर्लची चेन जोडली की तुमचं नेकलेस किंवा मंगळसूत्र तयार होईल. त्यासाठी आपल्याला 18 गेज वायर साधारण एवढी एक घ्यायची आहे. हे 2 असे पेंडंट घ्यायचे आहेत. हे कसे बनवायचे ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. रेड कलरचे घेतलेलं आहे मी क्रिस्टल. त्याच्यामध्ये 2 गोल्डन मनी घेतलेले आहेत. एक आडवा असा गोल्डन मनी घेतलेला आहे. 4 रेड कलरचे क्रिस्टल घेतलेले आहेत. रेड कलरचं पेंडंट आहे म्हणून. आणि 4 चक्री मणी घेतलेले आहेत. चला तर मग आपण हे पेंडंट कसं बनवायचं ते बघूयात. तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे मणी पण याच्यासाठी वापरू शकता. कटर आणि नोज फ्लायर पिंचेस घेतलेली आहे मी अजून सोबत. सर्वात प्रथम एका बाजूला तारेचा तुम्ही राऊंड करून घ्या असा, आणि नंतर तो सरळ करा राऊंड जरा. पहिल्यांदा गोल्डन मनी टाकलेला आहे. खरबुजा मनी किंवा तुम्ही याच्यासाठी एडी स्टोन मनी पण घेऊ शकता. मग चक्री टाकलेली आहे. मग रेड क्रिस्टल. त्याच्यानंतर एक पेंडंट ॲड केलं आहे. त्याच्यानंतर परत रेड क्रिस्टल. चक्री. इथे मध्ये मी हा आडवा गोल्डन मणी टाकलेला आहे. माझ्याकडे होता. तुम्ही गोल पण टाकू शकता किंवा एडी स्टोन क्रिस्टल आहे याच्यामध्ये एडी स्टोन क्रिस्टल टाकलाय असे पण टाकू शकता. नंतर चक्री. परत रेड क्रिस्टल. सिंगल करायचं असेल तुम्हाला तर सिंगल याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. मी हे डबल वाटे टाकलेले आहेत पर्लच्या. परत पर्ल. परत रेड क्रिस्टल. परत चक्री आणि परत गोल्डन मणी. या प्रत्येक गोल्डन मण्याच्या जागेवर तुम्ही एडी स्टोन क्रिस्टल पण वापरू शकता. एका बाजूला सरकून घ्यायचे सगळं. एक्स्ट्राची तार आहे ती कट करून घ्यायची आहे आणि राहिलेल्या ताराचा परत गोल करायचा आहे. गोल करताना दोन्ही साईडच्या ताराचा गोल एकाच बाजूला आला पाहिजे हे लक्षात घ्या. इतकं सोपं हे पेंडंट आहे बघा. तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल असेल तर तुम्ही बनवू शकता. हे रेड आणि ग्रीन क्रिस्टलमध्ये बनवलेले आहेत. ग्लास स्टोन क्रिस्टल आहेत. आणि बाकीचे जे बनवले आहेत ते मी मोरपंख बीड्समध्ये बनवलेले आहेत. याला तुम्ही 2 पदरी माळ किंवा 4 पदरी माळ मंगळसूत्राची माळ लावू शकता किंवा पर्ल चेन जी असते तिला वापरू शकता. पर्ल चेन जर लावली तर कुणीही घालू शकतं. मंगळसूत्राची चेन मात्र सौभाग्यवतींनाच घालता येईल. बघा हे किती सुंदर दिसतंय. हे गिफ्ट म्हणून द्यायलाही खूप छान आहे. स्वतः यूज करायलाही खूप छान आहे. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मैत्रिणींनो.